प्रताप सरनाईक बोलताय, थेट जाऊयात। परत लवकर चांगला तोडगा काढून सर्वसामान्य जनतेला न्याय कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करून देण्याचं आश्वासन दिले। संभाजीनगर या जागा ज्या आहेत त्या आपल्या नाही, लोकसभेच्या निवडणुकांचा काही विषयच नाही, परंतु शेवटी ठाणे शहर किंवा ह्या ज्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ज्या काही चर्चा चालू आहेत त्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आल्यात आणि ह्या आठवड्यामध्ये त्या उमेदवारांच्या उर्वरित जी नावं बाकी आहेत त्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या बघा, ठाणे जिल्ह्याचा 30 वर्षाचा इतिहास आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 1996 साली ही जागा ही पहिल्यांदा लढवली होती। प्रकाश परांजपे तत्कालीन आमचे जे सभागृह नेते नगरसेवक होते ते खासदार झाले होते आणि तेव्हापासून ठाण्याची ही परंपरा आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला तो आमच्यासाठी अंतिम असतो। ठाणे लोकसभेसाठी जी काही इच्छुक लोक आहेत किंवा जो काही नावं ज्याला माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना जाहीर करायचंय ते नाव त्यांनी जाहीर केल्यानंतर एखाद्या सैनिकांप्रमाणे लढायची आमची सगळ्यांची मानसिकता आहे। नाही, त्या संदर्भात मला काही कल्पना नाही, परंतु ही ठाणे लोकसभा शिवसेनेचं आहे। शिवसेनेचा धनुष्यबाण गेल्या अनेक वर्षापासून दिल्लीवर पोहोचवण्याचं पवित्र काम धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळे ठाणे ही सीट ही शिवसेनेचीच आहे आणि ती शिवसेनेलाच मिळावी ह्या मताशी आम्ही ठाम आहोत। उमेदवार जो शिंदे साहेब देतील त्या उमेदवाराला जास्त मताधिक्यानं गेल्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य मिळालं होतं त्यापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून आणण्याचं काम सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून आम्ही करू। ज्या पद्धतीनं सर्वे पुढे केले गेले, नाशिक, रत्नागिरी, किंवा ठाणे असतील भाजपचं दावा केला, आता असंही आणि असंही सांगितलं असेल की आता शिवसेनेने देखील एक सर्वे आणलेला आहे त्यामध्ये